शिरोळ तालुक्यात महापूर येऊ नये यासाठी महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्यातील संबंधित विभागाचा समन्वय राखला आहे। आपण एकसंघ राहून महापूर काळात चांगलं काम केलेलं आहे, तर आगामी कन्यागत महापर्व मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीत महायुतीची सत्ता आणायची आहे। त्यामुळे एक संघ राहून आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील दादेपाशा पटेल, फजली अली पटेल या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं। नृसेवाडी येथे राजश्री शाहू विकास आघाडीची बैठक संपन्न झाली। बैठकीला ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे, मुरलीधर गवळी, महादेव पुजारी, आलास जिल्हा परिषदेचे उमेदवार दादेपाशा पटेल, फजली अली पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महापूर, कोरोना किंवा अनेकांच्या अडचणीला मदतीला धावून येणारे दादेपाशा पटेल आहेत, त्यांना निवडून दिला तर मतदारसंघाच्या विकासात्मक बदल होईल। धोका हे जर कायमस्वरूपी आपल्याला जर करायचं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता एशियन बँकेनं आपल्याला या ठिकाणी त्याला मान्यता दिली आहे। कृष्णेचं पाणी आपण दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून सगळा महापुराचा धोका इकडच्या आपल्या ह्या भागाला कमीत कमी कशा पद्धतीनं बसेल अशा पद्धतीच्या योजना या करण्याचा आपण प्रयत्न करतो। आणि जर ही सगळ्या योजना हे करत असताना या सगळ्या कन्यागताला आपण सामोरं जात असताना आपल्या विचाराचे लोक हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये यावे। आणि मी निश्चित आपल्याला सांगतो की कुठल्याही परिस्थितीत महायुतीची सत्ता ह्या जिल्हा परिषदेमध्ये कुठल्याही परिस्थितीत येणार आणि ह्या महायुतीची सत्ता येत असताना आपल्या तालुक्याचा वाटासुद्धा तेवढाच मोठा त्यामध्ये असला पाहिजे, ही भूमिका ठेवून आपण या सगळ्या जिल्हा परिषद उमेदवार आपण सगळ्या पक्षाच्या, सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्रित करून बहुजन समाजाची ही सगळी मोठ बांधण्याचा आपण प्रयत्न केला। त्या दृष्टिकोनातून ह्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे आपला सगळ्यांचा आशीर्वाद असावा एवढी आपली। यावेळी नृसेवाडीतून भरघोस मताने निवडून देण्याची ग्वाही धनाजीराव जगदाळे यांनी व्यक्त केली। आणि आपण सर्वच कुठली तुमचे उपाध्यक्ष सर्वच आपली या ठिकाणची सन्माननीय मंडळी खऱ्या अर्थानं गेल्या आठवडाभरामध्ये साहेबवाडीमध्ये आता आमच्या 3 पदार्थ आलेले आहेत आणि परवा दिवशी आम्ही दोन्ही उमेदवारांना घेऊन पूर्ण घर टू घर त्यांना पोचवलं। त्यातनंही काही घरं मळीवाटेसारख्या ठिकाणची जी राहिली होती ती घरं आम्ही आता आपण येईपर्यंत सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण केलेली आहे। गावच्या प्रचारामध्ये आम्ही मंडळी कुठेही कमी पडलेलो नाही आणि या पद्धतीनं गावच्याही लोकांचा या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। या ठिकाणी जमलेला प्रत्येक माणूस हा 5-50 मतं घेऊन येणारा माणूस आहे आणि त्यामुळं इथं जमलेलं थोडंसं बनवायला वाडीमध्ये अडचण असतो। नेहमी सकाळच्या वेळेला सगळे आपल्या कार्यक्रमात असतात आणि लोकांचे बोलणे झाले, अनेकांचे फोन झाले, सर्वसमावेशक असा हा सगळा प्रचाराचा भाग पूर्ण केलेला आहे। या गावातून निश्चितपणानं आपल्या दोन्ही उमेदवारांना अतिशय भरघोस अशी मतं मिळतील अशा पद्धतीची ग्वाही व्यक्त करतो। यावेळी कुरुंदवाडाचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, अमरसिंह पाटील, अभिजित जगदाळे, संजय नदगावे, पृथ्वीराज जगदाळे, विजय अनुजे, विकास कदम, विनोद पुजारी, सुमित गवळी, प्रवीण अनुजे, शिवाजी भोसले, किरण मुडशिंगे, रमेश मोरे, रमेश सुतार आदी उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।